याच्यासाठी संतांचा अवतार कार्य याच्यासाठी आहे, धर्माची नाही झालं ना ते. एकदा मोठ्या प्रेमाने आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा रखुमाई आपली वेळ झालेली आहे. खऱ्या संतांची निंदा करणारे कमी नाहीत महाराज. पण एक सांगून जाईल जाता जाता, सगळं करा आयुष्यामध्ये, पण साधूची निंदा कधीच करू नका. एक वेळेला देवाची निंदा केली तरी कदाचित माफ होण्याची शक्यता दाट आहे. काय बोलतोय मी, लक्षात ठेवा. एक वेळेला देवाची निंदा केली तरी कदाचित माफ होऊ शकतो, शक्यता दाट आहे. परंतु संतांची जर निंदा करत असेल तर कदापि माफ होऊ शकत नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची निंदाही करा आणि स्तुती करा. तर संतांची जर तुम्ही निंदा स्तुती केली तर काय होईल, त्रैलोकीचे पाप असते ज्यास घेणे असेल आवश्यके, तई साधू निंदा निजमुखे यथा सुखे करावी. या त्रिभुवनातील समस्त पातक जर तुम्हाला आम्हाला हटकून माथी मारून घ्यायची असतील, काहीच करू नका, फक्त संतांची निंदा करा, साधूची निंदा करा. हे समस्त त्रिभुवनातील पातक पाप तुमच्या आमच्या बोकांडी येऊन बसणार आहे. म्हणून संतांची निंदा कधीच करू नका, कधीच नाही. साधूची निंदा फार अवघड आहे आणि तशी निंदा ज्ञानेश्वर महाराजांची आपल्याला करताना त्याही काळात केली, तुकोबारांची केली. बाबांना सुद्धा परमार्थ करणाऱ्यांनीच त्रास दिला, बाकीच्यांनी नाही दिला. बरं, जे भक्ती करत होते तेच त्रास देत होते. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा त्या काळामध्ये एवढा त्रास झाला. महाराज
आता तुम्ही मागं बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरंच चाललं होतं, तिकडं आपल्याला जायचं नाही, तर ते माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. लोक अलीकडच्या काळात मध्ये म्हणायला 750 वर्षापूर्वी माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि इकडं ते यांच्या लक्षात आलं. त्यावेळेला तर दिला त्रास, पण लोक आता इकडं खालच्या तुकोबारांच्या नंतर निळोबारांच्या लक्षात आलं की लोक माऊलींवर आजही बोट प्रश्नचिन्ह उभं करतात. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले नाही. एखादा रेडे आडनावाचा मनुष्य असेल, एखादा रेडे नावाचा मनुष्य असेल, त्याच्या मुखातून वेद बोलवले असतील आणि ह्या सांगतात आम्हाला गप्पा गोष्टी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणून. असले बोलणारे काही कमी नाहीये ते. हे प्रश्नचिन्ह उभं करतील, उद्या शंका घेतील, रेडे आडनावाचा मनुष्य असेल, त्याच्या मुखातून वेद बोलवले असतील आणि हे निळोबारायांच्या लक्षात आलं आणि म्हणून निळोबारायांनी शिक्कामोर्तब करून टाकलं. आणि निळोबारायांनी काय शिक्कामोर्तब केलंय? म्हैशी पुत्रा मुखी बोलविल्या श्रुती आणि चालविली भिंती बैसोनिया. आता म्हैशीचा पुत्र कोण आहे? आता कोणाच्या बापाची हिंमत तरी आहे का म्हणायला? का रेडे आडनावाचा मनुष्य होता म्हणून शिक्कामोर्तब करून टाकली. म्हैशी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. बस, आता विषय संपला. आता परत कोणी टुरटूर करायची नाही. अशा संतांचं वचन आहे आणि एक प्रत्येक संतांनी एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. कोणीच कोणाला कुठेही क्रॉस केलं नाही. तुम्ही बघा, सगळे ग्रंथ चाळून बघा. माऊलींनी तुकोबारांना क्रॉस केलं नाही. एकामेकाबद्दल त्यांनी आदरच व्यक्त केलेला आहे. कुठेच क्रॉस केलेलं नाहीये. कुठेच नाही. आपलं सगळं असं चाललंय गोंधळ. हा म्हणतो तो संप्रदाय माझा, तो म्हणतो मी ह्या संप्रदायाचा, तो म्हणतो मी ह्या पंथाचा. असं सगळं चाललंय. संप्रदाय कोणताही असू द्या, किंमत भगवंताच्या नामाला आहे. लक्षात ठेवा, किंमत भगवंताच्या नामाला किंमत आहे. संप्रदाय कोणताही असू द्या, बस तुमच्याकडे जर ते नाम असेल ना भगवंताचं, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांशी. ज्यांना अनुग्रह झालाय ना, अनुग्रह ज्यांना मिळालाय ना संतांकडनं, महात्म्याकडनं, सद्गुरूकडनं, त्यांना तुम्ही जाऊन विचारा अनुभव. त्यांनी लाडू खाल्लाय, आता तो गोड लागलाय का कडू लागलाय ते त्यांचा अनुभव सांगतील. ज्यांनी नाही माळा घातल्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. लक्षात ठेवा, माझ्या भक्तीविन जळवत याचे जियाले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसती काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणते अजून त्यांची भर पडली त्यात. म्हणून माझी भक्ती करणारे असं नसतील ना ते मेले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जळवत याचे जियाले पण. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, जीवनामध्ये संत भेट कठीण आहे, सद्गुरूची भेट कठीण आहे. सगळ्या गोष्टी शक्य होतील पण महात्मा भेटू शकत नाही. पण तुमच्या हा जो परिसर आहे, हे जे चलथान गाव आहे, ही सगळी एवढी जी मंडळी आहे ती खूप भाग्याची आहे. तुम्हाला इथं महात्म्यांची भेट झाली आणि महात्मे आजही या ठिकाणी तुमच्यामध्ये विराजमान आहेत, तुमच्यामध्ये कार्य करतात सहज. म्हणून मगाशी मी बोलता बोललो, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी यशी गर्भवास. हरिपद मात्र महाराज भोळ्या भाविकांना प्राप्त असतं, इथल्यांना मात्र गर्भवास आहे, यातना आहे. म्हणून लक्षात ठेवा, आता या ठिकाणी हे जे कार्य चाललेलं आहे, अखंड हरिनाम सप्ताहाचं 26वं वर्ष, त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे सुपूर्द केली. बापूजींचा फोन आला, अशी सेवा आहे आणि करावी लागेल. बापूजींची आज्ञा आहे आणि आपण फक्त ते काम करायचं आहे. महाराज साधूची आज्ञा आली, सद्गुरूची आज्ञा आली म्हणजे आपण ते काम करायचं आहे. ते काम निष्काम भावनेने करायचं आहे, कुठली अपेक्षा नाही. झालेली सेवा तुमच्या सर्व या ठिकाणी मान्यवरांच्या मी चरणावरती समर्पित करतो आणि एका मोठ्या प्रेमाने आपल्याला भजन करायचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मी काही कोणी कीर्तनकार नाही, मी सामान्य एक शेतकरी माणूस आहे. जशी ऑर्डर आली तसं काम करायचं, तेवढंच काम करायचं आहे. तुम्ही माझ्या समोर सगळेच्या सगळे सावकार बसलेत बरं का. सावकार काय बोलतो मी, तुम्ही सगळी मंडळी सावकार मंडळी, मी तुमचा देणेदार आहे.
कोण आहे हे 2 तास फुकट मला एवढं जीव काढू काढू बोलायला लागलं म्हणजे हे मी तुमचं माझ्याकडून घेणं आहे आणि तुम्ही ते व्याजा सगळं फेडून घेतलंय आणि ते माझ्याकडे होतं तुमचा ठेव म्हणून मलाही ती व्याजा सगळं तुम्हाला परत करावी लागली. आता तुमचं व्याज जर नील झालं असेल व्याजासहित जर तुम्ही वसूल केला असेल तर तुम्ही आता मला नीलचं सर्टिफिकेट देऊन टाका. एकदा की तुम्ही नीलचं सर्टिफिकेट दिलं की मी माझ्या मार्गाला पुन्हा मोकळा है ना. तुम्ही सगळे या ठिकाणी सगळीची सगळी मंडळी या ठिकाणी अगदी प्रेमाची गुणाची मंडळी आहेत. त्या त्यांच्याकडे पंगत होती ना त्यांची किती लगबग होती त्या मग काहीच त्याची बघितली का तुम्ही एवढी लगबग एवढी मंडळी सांग नामदारांना भोजन घातलं. भगवान परमात्मा त्यांनाही या ठिकाणी भरभरून देव ही सर्व त्या ठिकाणी परमात्म्याकडे मी प्रार्थना करतो. झालेली सेवा माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी समर्पित करतो. आई साहेबांच्या चरणी समर्पित करतो. बापूजींच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी आमचे पखवादे महाराज आहेत, गायनाचार्य आहेत, वापिला यांची भेट झालीच महाराजांची. आमची पीटी मास्तर आहेत, सगळी गुरुजन मंडळी या ठिकाणी सर्वांचे नाव माहीत नाही. नामोल्लेख तसंही बाबांच्या कार्यामध्ये झालाच पाहिजे असं काही नाही. बाबांनी सांगितलं बाबांनो नावात बसू नका. नावात काय ठेवलंय बसायचं असेल तर नामात बसा हे का नाही. पण तरी सुद्धा खूप या ठिकाणी आल्याच्यानंतर प्रसन्न वाटलं. एवढं दमून थकून आलं पण थकल्यासारखं वाटलं नाही. पुनश्च एकदा सर्वांची या ठिकाणी ऋणी मी विश करतो. बोलावल्याबद्दल धन्यवाद. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. जय हरी मंडळी. बोला दादा. जय. आजचे आपले आत्मीय महात्मे जसं नाव तसं काम आनंदजी महाराज ताकडकर महात्म्यांनी आपल्याकडे जशी 12 तास नोकरी आहे तशी त्यांच्याकडे 14 तास नोकरी आहे. रात्री लाईट राहते, पाणी भरावं लागतं शेतीला आणि दिवसा मात्र प्रवास करून इथवर आले परत रात्रीच्या रात्री प्रवास करतील जातील. परंतु या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. साधूंचा बोध, साधूंची रीत, संतांचा आदर्श आणि संतांचं अंतःकरणातनं आपल्याला प्राप्त झालेलं प्रेम ज्यांनी ज्यांनी आदान प्रदान केलं त्यांची वाणी दिव्य असते आणि त्याच वाणीने आपल्याला महात्म्यांनी मात्र आवर्जून आपल्या अंतःकरणातले विचार मांडले. साधूंच्या विचाराशी सहमत होऊन साधुता शिकवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती साधुता आपल्याला सुद्धा शिकायची आहे. आपणही बालवाडीतले विद्यार्थी आहोत असं समजून आपण जीवन घडायचं आहे. कारण नाव सुद्धा अधोगतीला नेतं, तुमचं लौकिक सुद्धा अधोगतीला नेतं आणि अहंभाव सुद्धा हा अधोगतीला नेणारा असतो. म्हणून साधू या सगळ्या वस्तूंमधून हळूहळू बाहेर काढतात. मीपणाची जी काही तुमच्या आपल्या डोक्यावर वजनदार पेटी आहे ती उतरवतात आणि ती पेटी एकदा उतरली की साधुता हळूहळू बांधायला लागते. ती साधुता बांधावी म्हणून ज्ञानोबरायांचा सुंदर असा गोड अभंग अनुभवजन्य ज्ञानाचं महात्म्यांनी घेतला. त्याच्यातलं मर्म आपल्याला कळावं एवढ्यासाठी 2-2.5 तास अंगचोरपणा न करता उदार दातृत्वाने तुम्हा आपल्याला साधूंची भाषा सांगितली. असो, जास्त बोलणे नाही, कारण जास्त बोलण्याने प्रेम दिठावतं. म्हणून काही गोष्टी सांगाव्या, काही सोडाव्या. आज आपल्या या धर्ममंडपामध्ये दानदात्यांनी